महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या आरक्षणाचा मुद्दा पेटलेला असतानाच 18 फेब्रुवारी 2026 रोजी राज्य सरकारने एक असा निर्णय घेतला ज्याने खळबळ उडाली आहे। मुस्लिम समाजाला देण्यात आलेलं 5% शैक्षणिक आणि नोकरीतील आरक्षण अधिकृतपणे रद्द करण्यात आलं आहे। पण या निर्णयापेक्षाही जास्त चर्चा होत आहे ती म्हणजे माजी खासदार इम्तियाज जलील यांच्या विधानाची। जलील यांनी सरकारवर तर टीका केलीच आहे, पण त्यांनी आपल्याच समाजातील मौलांना आणि धार्मिक नेत्यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की हे आरक्षण नेमकं का रद्द झालं आणि जलील यांचा मौलानांवर राग का आहे। नमस्कार, मी मृदुला आणि तुम्ही पाहताय थोडक्यात। व्हिडिओला सुरुवात करण्याआधी एक आठवण, तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल किंवा चॅनल अद्याप सबस्क्राइब केलं नसेल तर आताच खाली सबस्क्राइबच्या बटनावर क्लिक करा, कारण महाराष्ट्राच्या राजकारणातील महत्त्वाच्या घडामोडी सोप्या भाषेत आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवत असतो। त्यामुळे कोणतीही अपडेट मिस होऊ नये असं वाटत असेल तर आताच सबस्क्राइबचं बटन नक्की दाबा। आता वळूया आपल्या मुख्य विषयाकडे। सर्वात आधी तांत्रिक बाजू समजून घेऊया। 2014 मध्ये तत्कालीन काँग्रेस राष्ट्रवादी सरकारने मुस्लिम समाजाला 5% आरक्षण देणारा अध्यादेश काढला होता। मुंबई उच्च न्यायालयाने तेव्हा नोकरीतील आरक्षणाला स्थगिती दिली होती, पण शैक्षणिक आरक्षणाला हिरवा कंदील दाखवला होता। मात्र नंतरच्या काळात या अध्यादेशाचे कायद्यात रूपांतर झाले आणि तो लॅप्स झाला। आता महायुती सरकारने अधिकृत शासन निर्णय म्हणजेच GR काढून तो 2014 चा निर्णय आणि त्या संबंधित जात प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया पूर्णपणे बंद केली आहे। या निर्णयावर AIMIM प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी अत्यंत तिखट प्रतिक्रिया दिली आहे। त्यांनी याला सरकारने दिलेली रमजानची भेट असं उपरोधिकपणे म्हटलं आहे। पण जलील यांचा खरा निशाणा होता समाजातील धार्मिक नेत्यांवर। त्यांनी थेट विचारलं की निवडणुका आल्या की फतवे काढणारे मौलाना आता कुठे आहेत। जलील यांच्या मते निवडणुकीच्या 2-3 महिन्याआधी सक्रिय होणारे हे नेते समाजावर संकट आलं की गायब होतात। बीडमधील मौलवींनी अजित पवारांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला होता। त्याचा संदर्भ देत जलील यांनी आव्हान दिलं की आता या नेत्यांनी रस्त्यावर उतरून नेतृत्व करावं, आम्ही त्यांच्या मागे चालायला तयार आहोत। हा मुद्दा केवळ राजकीय नाही तर तो शैक्षणिक मागासलेपणाचा आहे। सच्चर कमिटी आणि मेहमूदुर रहमान समितीने मुस्लिम समाजातील शैक्षणिक दुरावस्था स्पष्टपणे मांडली होती। उच्च न्यायालयानेही मान्य केलं होतं की मुस्लिम मुलांना शिक्षणाची गरज आहे। मग तांत्रिक कारणं देऊन हे मार्ग बंद करणं योग्य आहे का? मुंबई काँग्रेस अध्यक्षा वर्षा गायकवाड यांनीही यावर टीका करत म्हटले की एकीकडे सबका साथ सबका विकास म्हणायचं आणि दुसरीकडे आरक्षणाचे मार्ग बंद करायचे, हा सरकारचा दुटप्पीपणा आहे। आता प्रश्न पडतो की याचा परिणाम काय होईल? पहिलं म्हणजे जात प्रमाणपत्र। आता मुस्लिम समाजातील विद्यार्थ्यांना SBC अंतर्गत नवीन जात प्रमाणपत्र किंवा वैधता प्रमाणपत्र मिळणार नाही। शिक्षण महाविद्यालयीन प्रवेशासाठी मिळणारी 5% सवलत आता संपुष्टात येईल। राजकारण निवडणुकांच्या तोंडावर हा निर्णय घेतल्यामुळे मुस्लिम मतांचे ध्रुवीकरण होण्याची शक्यता आहे। महाराष्ट्रातील आरक्षणाचा पेच हा मागील दशकापासून कायदेशीर आणि राजकीय संघर्षाचा विषय राहिला आहे। 2014 मध्ये तत्कालीन काँग्रेस राष्ट्रवादी आघाडी सरकारने घेतलेला निर्णय असो किंवा सर्वोच्च न्यायालयाची 50% मर्यादा, या सर्व घडामोडींनी राज्याच्या सामाजिक संरचनेवर मोठा परिणाम केला आहे। 2014 चा ऐतिहासिक आरक्षणाचा निर्णय पाहिला तर सन 2014 मध्ये विधानसभा निवडणुकांपूर्वी तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील सरकारने 2 मोठे निर्णय घेतले होते। त्यावेळी नारायण राणे समितीच्या शिफारशीनुसार मराठा समाजाला 16% आणि मेहमूद उर रहमान समितीच्या शिफारशीनुसार मुस्लिम समाजाला 5% आरक्षण देण्याचा अध्यादेश काढण्यात आला होता। हे आरक्षण सरकारी नोकऱ्या आणि शैक्षणिक संस्थांमधील प्रवेशासाठी देण्यात आले होते। मात्र हा निर्णय तातडीने मुंबई उच्च न्यायालयात आव्हानाखाली आला। उच्च न्यायालयाने त्यावेळी मराठा आरक्षणाला स्थगिती दिली होती, तर मुस्लिमांच्या बाबतीत नोकरीतील आरक्षणाला स्थगिती देऊन केवळ शिक्षणातील 5% आरक्षण वैध ठरवले होते। आरक्षणाच्या संदर्भात 1992 सालचा इंदिरा सहानी खटला हा अत्यंत महत्त्वाचा मानला जातो। या खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने आरक्षणाची कमाल मर्यादा 50% निश्चित केली होती। अपवादात्मक आणि विशेष परिस्थिती असेल तरच ही मर्यादा ओलांडता येईल असं न्यायालयाने स्पष्ट केलं होतं। महाराष्ट्रात सध्या आरक्षणाची एकूण टक्केवारी या मर्यादेपेक्षा जास्त झाली आहे। मागील काळात मराठा समाजाला दिलेले आरक्षण 50% मर्यादा ओलांडत असल्यामुळेच 5 मे 2021 रोजी सर्वोच्च न्यायालयाच्या 5 न्यायाधीशांच्या खंडपीठाने ते रद्द केले होते।
न्यायालयाने म्हटलं होतं की मराठा समुदाय आरक्षणासाठी असाधारण मागास आहे, हे सिद्ध करण्यात राज्य सरकारला अपयश आलं. सध्याच्या ताज्या घडामोडींनुसार राज्य सरकारने 18 फेब्रुवारी 2026 रोजी एक महत्त्वाचा शासन निर्णय निर्गमित करून 2014 सालचा मुस्लिमांना 5% आरक्षण देणारा अध्यादेश अधिकृतपणे रद्द केला आहे. वास्तविक 2014 मध्ये हा अध्यादेश काढल्यानंतर त्याचे कायद्यात रूपांतर झाले नव्हते, त्यामुळे तो तांत्रिकदृष्ट्या आधीच लॅप्स झाला होता. मात्र आता सरकारने या संदर्भातील सर्व जुने परिपत्रक आणि जात प्रमाणपत्र मिळवण्याची प्रक्रिया बंद केली आहे. यामुळे मुस्लिम समाजाला विशेष मागास प्रवर्ग म्हणजेच अंतर्गत मिळणारे शैक्षणिक आरक्षणाचे लाभ आता संपुष्टात आले आहेत. सध्या महाराष्ट्रातील आरक्षणाची स्थिती पाहता मराठा समाजाला फेब्रुवारी 2024 मध्ये दिलेले 10% आरक्षण मिळून एकूण आरक्षण 62% वर गेलं आहे. सर्वोच्च न्यायालयाने नोव्हेंबर 2025 मध्ये आणि आता 2026च्या सुरुवातीला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या संदर्भातही आरक्षणाची मर्यादा 50% आत ठेवण्याचे कडक निर्देश दिले आहेत. या पार्श्वभूमीवर 50% मर्यादा ओलांडून टिकणारे आरक्षण हे राज्य सरकारसाठी सर्वात मोठे कायदेशीर आव्हान ठरत आहे. एकीकडे सामाजिक मागासलेपणा सिद्ध करणे आणि दुसरीकडे घटनात्मक पेच सोडवणे या दुहेरी संकटात सध्या राज्याचे आरक्षणाचे धोरण अडकलेले दिसते. इम्तियाज जलील यांनी एक महत्त्वाचा मुद्दा मांडला की आरक्षणाची गरज केवळ मुस्लिम समाजालाच नाही तर ब्राह्मण समाजातील गरीब लोकांसाठीही त्यांनी आरक्षणाची मागणी केली आहे. उत्पन्नाचा स्रोत बघून सवलत मिळायला हवी असं त्यांचं मत आहे, पण प्रश्न उरतो तो धार्मिक नेतृत्वाचा. जलील म्हणतात की 5 वर्ष आम्ही रस्त्यावर आंदोलन करतो आणि निवडणूक आली की हे लोक दुकान उघडतात की कोणाला मतदान करायचं. शेवटी लोकशाहीत आरक्षणाचा मुद्दा हा नेहमीच संवेदनशील राहिला आहे, पण जेव्हा न्यायालय एखाद्या गोष्टीची गरज मान्य करतं तेव्हा तांत्रिक कारणांमुळे ती नाकारणं हे प्रगत महाराष्ट्राला शोभणार आहे का? आणि समाजातील नेत्यांनी केवळ निवडणुकीपुरतं मर्यादित न राहता हक्काच्या लढाईत समोर येण्याची वेळ आली आहे का? मित्रांनो, या सगळ्या प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं? तांत्रिक कारणास्तव मुस्लिम आरक्षण रद्द करणं योग्य आहे का? आणि इम्तियाज जलील यांनी मौलानांवर केलेला निशाणा तुम्हाला पटतो का? तुमचं मत खाली कमेंट्समध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला हे विश्लेषण आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि महाराष्ट्राच्या राजकारणातील अशाच महत्त्वाच्या घडामोडींसाठी थोडक्यातला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.